नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लवकर सबस्क्राईब करा. आणि आज आहे 31 जुलै, शुक्रवार आहे आणि आता मी ड्युटी चालू केलेली आहे. तसं उबर आणि रॅपिडो मी अर्धा तास आधीच म्हणजे 7:30 वाजता चालू केलेलं होतं, पण बुकिंग काही येत नव्हत्या. मग घरीच होतो मी खूप वेळ. छोट्या मोठ्या बुकिंग येत होत्या आणि दुसऱ्या कल्याण डोंबिवलीच्या वगैरे बुकिंग येत होत्या, पण आपल्याला मुंबई साईड किंवा ठाणे साईडची बुकिंग येत नव्हती. म्हणून मग आता आपण अर्धा तासानंतर आलेलो आहे खाली बिल्डिंगच्या. 8 वाजले. जरासं लोकेशन चेंज करतो, कामोठ्याच्या पोलीस चौकीच्या इथे जाऊन थांबतो, बघतो चांगली बुकिंग लागली तर मग घेऊया, जाऊया. आजचं टार्गेट तर 4,000 रुपयाचं ठेवलेलं आहे, पण असं असेल तर मला नाही वाटत की ते 4,000चं टार्गेट लवकर पूर्ण होईल. तर बघूया आज काय होतंय. अर्धा तास होऊन गेला, आता वाजलेत 8:30 वाजून गेलेत. काही बुकिंग भेटली नाही. मग म्हटलं जरा गरम गरम नाश्ता करून घेऊ. मस्त नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता मला बुकिंग लागलेली आहे ठाणा पासपोर्ट ऑफिसची. कामोठ्यावरूनच, माझ्या घराच्या इथूनच बुकिंग आहे जवळपासून. तर मी आता चाललो आहे पिकअप करायला. खूप वेळ झाला, 1 तासहून जास्त वेळ झालेला आहे, बुकिंगच आले नाहीत. 9 वाजत आलेले आहेत आता. तर करूया पिकअप. किती वेळ लागतो आहे आणि पैसे किती भेटत आहेत ते तुम्हाला ट्रिप एंड झाल्याच्या नंतरच समजेल. तर चला करतो पिकअप. मित्रांनो, ठाण्याला पासपोर्ट ऑफिसला पहिला ड्रॉप झालेला आहे. 733 रुपये भेटले आहेत आणि 1 तास 50 मिनटं लागलेलं आहे. कस्टमर हे वैतागले. 11 वाजत आले आणि त्यांचं 11ची टायमिंग होती, अपॉइंटमेंट होती पासपोर्टसाठी. 5च मिनटं आहेत आणि त्यांना आता जायचं आहे. ते धावपळत गेलेत, पैसे पाठवलेत, मला अजून आलेलेच नाही आहेत. तरी बघू, कामोठ्यामधलेच आहेत, माझ्या बाजूलाच बिल्डिंग आहे त्यांची. मग असं काही प्रॉब्लेम नाही होणार, पण तरी बघूया आता बघू दुसरी बुकिंग कोणती भेटते. आणि आता 11 वाजले तर रेटसुद्धा कमी झाला आहे. एक बुकिंग आली होती नरिमन पॉईंटची, 500 रुपये दाखवत होते. बोललो काय मतलब, 1 तास 40 मिनटं पण दाखवतात, 500 रुपये पण दाखवते. मग मला काय भेटणार त्याच्यामध्ये. दुसऱ्या बुकिंगची वाट बघू. मग आता जवळपास 1 तास झाला वागळे स्ट्रीटच्या इथेच थांबलो आहे. म्हणजे थांबलो पण नाही, फिरतोयच. पण काय बुकिंग मनासारखे लागत नाही आहेत. लागत आहेत, असं नाही की काहीच लागत नाही, पण फेअर अजिबात भेटत नाही. इथून कुलाबा, मरीन ड्राईव्ह वगैरे 500 रुपये दाखवतात. 1.5 तासाचा टायमिंग आहे. 500-550 रुपये. अंधेरीचे 350-400 रुपये. टाईम तोच सेम, 1.5 तास. मग असं काम नाही करू शकत. मग आता बघू. मुलुंडमध्ये मी जातो आहे आता सध्या. वागळे स्ट्रीटच्या इथूनच आता जातो, LBS रोडचा टोल क्रॉस करून. कारण तिथून जरा उबरच्या ॲपमध्ये सर्च दाखवत आहे. मग तिथे जर चांगल्या रेटने एखादी बुकिंग भेटली तर घेऊन जाऊया तिकडे. आपल्याला कमीत कमी 600 रुपयाची तरी बुकिंग पाहिजे. 500ची असेल तर टाईम कमी तरी पाहिजे, 1 तासाचा तरी पाहिजे. 1.5 तासात 500 रुपये मी नाही घेत काम. मग त्यापेक्षा बसलेलं थोडं बरं. चांगली बुकिंग, आता ट्रॅफिक पण कमी होईल. मग बघू, आता जातो तोपर्यंत मुलुंडमध्ये. रॅपिडोवरती बुकिंग आली मला ठाणे लुईसवाडीवरून लोअर परेल कमला मिल्सची. 570 रुपये दाखवत आहे, 80 मिनटं दाखवत आहे. आता खूप वेळ झाला बुकिंग नाही घेतली. आता 11 वाजून 45 मिनटं झाली आहेत. एकच बुकिंग झाले, 720 रुपयेचं काम झालेलं आहे. जाऊया, ही बुकिंग घेऊया रॅपिडोवरती. 570 तर 570. उबरच्या ॲपमध्ये दाखवते की कमला मिल्स म्हणजे लोअर परेल आणि दादरच्या इथून बुकिंग्स आहेत आज. तर काय होते काय माहिती नाही, पण आता जाऊया ही बुकिंग घेऊन. खूप वैताग आलेला आहे. 5 मिनटं झाले, गाडी एकाच जागेवरती थांबून आहे. पॅसेंजर वाट बघतो तिकडे. कॉलवरती कॉल येते की बाबा ये म्हणून. 500 मीटरच लांब आहे. आता मी काय त्यांना सांगू की ते गाड्या थांबवून ठेवल्या. आता पुढे काय झालं आहे आपल्याला काही त्याची आयडिया नाही आहे. एक फक्त लेफ्ट टर्न घ्यायचा आहे 200 मीटरवरून आणि पुढे 300 मीटर, असे 500 मीटरचं डिस्टन्स आहे. पण आता गाड्या एका जागेवर ते थांबवून ठेवल्यात. एक पुढे JCB पण दिसतोय. नेमकं काय झालं काय कळत नाही आहे. नशीब खराब असलं ना तर काही आपल्या हातात नसतं. आता 10 मिनटं झालं एकाच ठिकाणी गाड्या थांबलेल्या आहेत. हे बघा,
सगळ्या गाड्या एकाच ठिकाणी थांबल्यात आणि पॅसेंजरला घाई होती. त्याला बोललो थांबा जरा 500 मीटरचं वाटलं असेल तुम्ही चालत या इथे गाडी ट्रॅफिक सोडल्यावरती जाऊया आपण. तर त्या लेडीजला जमलं नाही, केलं त्यांनी कॅन्सल. मी त्यांना बोललो अजून 5 मिनटं थांबा, सोडतील आपल्याला इथून. तर त्यांनी केलं कॅन्सल. मग आता आपण काही करू शकत नाही. मग आता परत उबर चालू केलं. तसं उबर आधीपासूनच चालू होतं, पण आता काय बघूया. चांगले रेटची बुकिंग होती, उबरपेक्षा चांगला पैसे देत होतं रॅपिडो, पण गडबड झाली. आता सगळं का गाड्या अडवून ठेवल्यात त्याच कल्पना नाही. मित्रांनो, परत एकदा रॅपिडोवरतीच बुकिंग घेतलेली आहे मी. आता मुलुंडमध्ये आलो आहे. मुलुंडवरून दादर वेस्टची बुकिंग घेतली आहे. 470 रुपयाचं काहीतरी दाखवत होतं. घेतली कारण उबरला रेट खूप कमी आहे. सेम बुकिंग दादरची येत होती, ती 425 रुपयाला उबरमध्ये येत होती आणि रॅपिडोमध्ये 470 रुपयाला आलेली आहे. तर तीच घेतलेली आहे आणि आता पोहोचतो मी कस्टमरच्या लोकेशनवर. तर पिकअप करतो आणि पुढचे अपडेट देतो. छेडानगरच्या पुढे आल्याच्या नंतर एक ॲक्सिडेंट झालेला आहे घाटकोपरला जाण्याच्या रोडवरती, चेंबूर ते घाटकोपर. तर त्यामुळे खूप ट्रॅफिक होतं इथे. हे बघा, एवढं सगळं ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक पूर्ण BKCच्या ब्रिजपासून आहे बहुतेक, कारण आता आम्ही BKCच्या कनेक्टरजवळ पोहोचतो आहे. तिथूनच त्या ॲक्सिडेंटच्या स्पॉटपर्यंत ट्रॅफिक होतं. मित्रांनो, दादरला ड्रॉप केलेलं आहे. 500 रुपये दिलेले आहेत. 470 रुपये झाले होते, पण कस्टमरने डायरेक्ट 500 रुपये दिलेले आहेत. आणि आता लगेचच मला उबरवरती इथून ठाणे मानपाडीची बुकिंग लागलेली आहे. तर मी आता जात आहे पिकअप करण्यासाठी. बघूया किती वेळ लागतो आहे, कारण येताना खूप ट्रॅफिक होतं. आता इथून जाताना बघूया, 2:15 झालेले आहेत. तर बघूया किती वेळ लागतो आहे आता. मित्रांनो, कस्टमरच्या लोकेशनवरती पोचलो आणि कस्टमरने केली बुकिंग कॅन्सल. आता बघूया दुसरी बुकिंग. चांगली बुकिंग होती, 450 रुपये ठाण्याचे. पण आता काय होते काय माहीत नाही. किती वेळ लागतोय, आपलं किती वेळाने बुकिंग येते बघूया. खूप स्लो बुकिंग आहेत. खूप वेळ झाला, जवळपास 1-1.5 तास होऊन गेला असेल. आता 2:45 झालेत. परत एकदा मला ठाण्याची बुकिंग आली आहे उबरवरती आणि मी आता जात आहे पिकअप करायला. एक स्टॉप ॲड दाखवत आहे, तर मग बघूया किती वेळ लागतोय. 1 तास 20 मिनटं दाखवलं आहेत आणि 450 रुपये. तर बघूया, जाऊया पिकअप करूया. खूप वेळ झाला, काहीच मनाजोग्या बुकिंग येत नव्हत्या, त्यामुळे मी काय घेतलं नाही. कारण सगळ्या 250, 200, 300 रुपयाच्या बुकिंग होत्या आणि 300 रुपयाच्या बुकिंगसाठी 1-1 तास गाडी चालवणं मला योग्य नाही वाटत. तर आता आलेले 450 रुपयाची बुकिंग मग घेतलं. आता चाललोय पिकअप करायला. In 200 meters, turn left onto Nanomi. मित्रांनो, ठाण्याला ब्रह्मांडच्या इथे ट्रिप एंड झालेली आहे. आता एक घाटकोपरला स्टॉप होतं. 517 रुपये कॅश कलेक्ट केले, पण माझं फेअर किती आहे ते डिस्प्ले होत नाही, कारण इथे नेटवर्कच नाही आहे. कसं तरी ट्रिप एंड झाली, त्यामुळे कॅश कलेक्ट करायची किती अमाऊंट ते दिसली. 517 रुपये कलेक्ट केले मी. आता माझी अमाऊंट मी बाहेर गेल्यावरती सांगेल तुम्हाला. तर आधी बाहेर जातो इथून. या बिल्डिंग आहे इथे, खूप साऱ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. मी इथूनच एंट्री केलेली. तर इथून बाहेर जातो आणि मला गॅस पण भरायचा आहे. गाडीतला गॅस आता जवळपास रिझर्व लागायला झाला आहे. 10-15 किलोमीटर गाडी चालेल, मग रिझर्व लागेल. मग त्याच्यापेक्षा आता CNG भरूया. आणि आता वाजलेले आहेत बरोबर 4. तर मग पीक टाईम पण चालू होईल आता मुंबईमध्ये. तर आपल्याला इथून पटाकन मुंबईची बुकिंग घ्यायची आहे. आलो इथे माझीवाडीच्या CNG पंपवरती आणि लावला आपला नंबर. 1 तासाने नंबर आला आपला. मित्रांनो, CNG भरलेला आहे. 533 रुपयाचा CNG बसलेला आहे आता गाडीमध्ये. आणि आता जातो इथून. काय बुकिंग तर लागतच नाही आहे. डिवाइस कधीपासूनचा उबरचा चालू आहे. आता झालेत 4:45 झालेले आहेत. आता मुंबईचं एखादं बुकिंग भेटले, दादर, प्रभादेवी, लोअर परेल किंवा कुलाबा वगैरे, तर तिकडून एकदम चांगल्या रेटमध्ये बुकिंग भेटतात. तर मग बघू आता काय होतं आहे. इथून तर भेटत नाहीत बुकिंग.
मित्रांनो, खूप वेळ झाला होता, बुकिंग आली नव्हती. मग बाजूला एक वडापावला दिसला, म्हटलं गरम गरम कांदा भजी आणि बटाटा भजी गरम गरम आहेत ते घेऊया खायला, कारण खूप भूक लागली होती. सकाळी मी नाश्ता केला होता मेंदूवड्याचा, तर आता 5 वाजलेले आहेत. मग नाश्ता करूया आणि मग घेऊया बुकिंग. मित्रांनो, बरोबर वाजले 5:30 आणि वडापाव खातोय मी. सॉरी, 5:30 नाही, 5 वाजले. वडापाव खातोय, गाडीत बसूनच खात होतो आणि तेवढ्यात मला बुकिंग लागली गिरगावची. मग चाललो आता पिकअप करायला. इथूनच लागले ठाण्यावरून गिरगावची बुकिंग. तर जातो, पिकअप करतो आणि पुढचे अपडेट देतो. Continue for खात आलो मी कस्टमरच्या लोकेशनवरती. कस्टमर बोलतायत, म्हणजे येऊन नाही बोलले, कॉल करून बोलतात की 10 मिनटं थांबा. 10 मिनटं थांबायचं होतं तर कशाला 10 मिनटं आधी गाडी बुक करतात तेच समजत नाही. आता आलोय, करतो पिकअप आणि मग जाऊया गिरगावला. पुण्यात कस्टमरने 20 मिनटं लावलेली आहेत. फक्त कारण सांगते की एक लहान मुलगी आहे, तिच्या दवाखान्यातून डिस्चार्ज करतोय आणि तिला घेऊन जायचं आहे. तर लहान मुलगी आहे म्हणून मी थांबतोय 20 मिनटं, नाहीतर मग 5 मिनटाच्या नंतर मी कधी थांबत नाही. तर आता हा बघू, प्रत्येक 5 मिनटाला मी जेव्हा कॉल करतो तेव्हा बोलतो भैया 5 मिनटात आलो, भैया 5 मिनटात आलो. 22 मिनटं झालेत. आता ट्रिप कॅन्सल केले तर 15 रुपयापेक्षा जास्त उबर देत नाही. आणि बघू आता, घेऊन जातो, आले तर ठीक. माझं काहीच समजत नाही आता, इतका वेळ थांबलोय मी. बघतो येत आहेत का. पोचलोय आता मी महानगरपालिकेच्या सिग्नलला. हे लेफ्टला महानगरपालिकेचं ऑफिस आहे आणि राईटला CST स्टेशन आहे. मित्रांनो, पोचलोय मी आता गिरगावच्या इथे. 610 रुपये दाखवलेले मला, पण भेटले 800 रुपये. कारण अर्धा तास मी वेटिंग केला होता आणि थोडंसं रोड पण बदली झाला. 2-3 किलोमीटर एक्स्ट्रा झाले होते, तर डायरेक्ट 800 रुपये भेटले. आणि मला ट्रिप एंड करायच्या आधीच वाशीची ट्रिप भेटली आहे, तर मी आता चाललो आहे पिकअप करायला. तर मग ड्रॉप करतो वाशीला आणि मग तुम्हाला सांगतो पुढचं काय. मित्रांनो, त्या कस्टमरने दिली टांग आपल्याला. पिकअप लोकेशन वरती गेलो, एकदम खिचडीमध्ये होतं. म्हणजे मी आता आहे भुलेश्वरमध्ये ॲक्च्युली, आणि कस्टमरच्या लोकेशनवरती गेलो तर लेडीजला फोन केला, तर बोलते की तुमची गाडी 20 मिनटं दाखवत होती आणि मला इथे टॅक्सी भेटली. मग तो वाशीला जायला रेडी झाला, मग मी आले त्याच्यासोबत टॅक्सीमधून. तर बोललो, अरे मॅडम, मग तुम्ही ट्रिप कॅन्सल करायची होती. तर बोलते, ट्रिप कॅन्सल करायला लागते का, असं विचारते मला. मी बोललो, तुम्ही ट्रिप कॅन्सल करा, नाहीतर मी ट्रिप कॅन्सल केली तर पॅनल्टी तुम्हालाच लागेल, असं जरा खोटं सांगितलं. तर तिने ट्रिप कॅन्सल केली आणि काय त्याचे 15 रुपये भेटले मला. पण एकदम अवघड ठिकाणी आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो मी कुठे आलो आहे. समोर सगळ्या गाड्यात हलत नाहीत, काय नाहीत. हे भुलेश्वर मार्केटमध्ये आलेलो आहे. एकदम गचडीचा जागा आहे. आता 20 ते 25 मिनटं झाली मला इथून बाहेर पडायला. अजून मी बाहेर पडलोच नाही. ॲक्च्युली रस्ताच भेटत नव्हता मला. गुगल मॅपवरती फॉलो करत गेलो, पण तो वन वे जिथे नो एंट्री आहे तिथून पण रस्ता दाखवत होता गुगल मॅप. तर मग माणसांना विचारत मी आलो इथपर्यंत कसा तरी आता. तर बघतो आता, इथं मेट्रो सिनेमाच्या इथं जातो, हा रस्ता सरळ मेट्रो सिनेमाला जातो. मग तिकडून मग बघूया डायरेक्ट काय बुकिंग भेटलं तर. आता वाजत आले तर 7:30 वाजून गेलेत. मला वाटत नाही आता चांगल्या रेटची बुकिंग भेटेल किंवा नवी मुंबईचं काय भेटेल, तरी बघूया काय होईल ते होईल. आता फट मार्केटमध्ये गाडी घातलेली आहे, एकदम गल्लीमध्ये. घनसोलीची बुकिंग आली इकडून क्रॉफर्ड मार्केटवरून, म्हणून मी घेतलं आहे पिकअप. आणि हा पण बोलतोय, भाई आ जाओ, अंदर आ जाओ. मजबुरी आहे आपली, त्यामुळे आपल्याला कुठे कुठे बोलवतात. त्याला बोललो, बाय एक्स्ट्रा 50-100 रुपये दोघे तो ही आऊंगा. आता देतो बोललाय तो, बघतो काय करतोय. नाही, सामान बघा काय भरता येत होतं. मित्रांनो, ट्रिप केलेली आहे एंड. 717 रुपये कॅश कलेक्ट केलेली आहे. आता टाईम किती लागला, 2 तास लागलेच असतील, कारण पिकअप किती वाजता केला होता तो टाईमच मी बघितला नव्हता. आणि 717 रुपये भेटलेले आहेत आता. आणि उबरवरती मला पनवेलची ट्रिप पण आली होती, पनवेल रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला.
पण ती कस्टमरने कॅन्सल केली. मला फोन केला, मी त्यांना बोललो की 8 मिनटं दाखवते थांबा. तर ते बॉक्स वगैरे काढूपर्यंत मी गाडी काय हलवली नाही, तर त्या लोकांनी डायरेक्ट ट्रिपच कॅन्सल केली. तर ठीक आहे, आता बघूया. आता जातो RCPच्या इथे, रिलायन्स कॉर्पोरेट पार्कच्या इथे, तिथून भेटेल एखादी बुकिंग पनवेल साईडची. RCP रिलायन्स कॉर्पोरेट पार्कच्या इथून मला बुकिंग लागलेली आहे पनवेल रेल्वे स्टेशनच्या इथली. स्टेशनच्या जवळ जर कोणतं तरी लोकेशन आहे असं कस्टमर बोलले. तर आता चाललो आहे मी पिकअप करायला. Turn left, then turn left. रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये. तर करतो आता पिकअप. मित्रांनो, घनसोलीवरून पिकअप घेतला होता, पनवेलला ड्रॉप होता. जस्ट आत्ता ड्रॉप झालेला आहे. 563 रुपये भेटलेत. मध्ये कळंबोलीला स्टॉप होता. 1.5 तास लागलेत ऑलमोस्ट. आणि आता ड्रॉप झाला आहे. CNG आलं आहे संपायला, म्हणजे अजून 15-20 किलोमीटरचा CNG आहे. पण उद्या सकाळी लवकर निघायचं जर असेल तर मग CNG भरून घरी जावं लागेल. तर आता जातो मी CNG भरायला विचुंब्यामध्ये, कारण विचुंबे इथून जवळ आहे, 1 किलोमीटरवरतीच आहे पुढे. आणि कामोठ्याच्या CNG पंपवरती प्रेशर नाही आहे, त्यामुळे मग मी तिथे जात नाही. मी जातो विचुंबेला, CNG भरतो आणि मग तिथूनच जातो घरी. आता वाजलेत बरोबर 11. बहुतेक घरी जायला 12 वाजतील. जर CNG पंपवरती लाईन नसेल तर लवकर पोहोचेल, नाही तर मग 12च वाजतील. जे काय आहे ते मी सांगेल तुम्हाला. मंडळी, हा समोर CNG पंप आहे आणि लागला आपली गाडी इकडे. CNG भरूया आणि जाऊया घराकडे. उबरचं ॲप बंद केलेलं आहे. तर आता गॅस भरतो, किती रुपयाचा होतोय ते सांगतो. सकाळी जास्त गॅस बसला नव्हता, 480च्या आसपास काहीतरी गॅस बसला होता. आता बघूया किती बसतोय. सॉरी, दुपारी गॅस भरला होता तो 533 रुपयाचा भरला होता, 480 नाही, 533 रुपये. आता आठवलं, 533चा बसला होता. आता एक गाडी आहे अजून रिझर्ववरती आलेला नाही आहे, तर आता पण 500च्या आसपास बसायला पाहिजे असं अंदाज आहे. बघू. मित्रांनो, बरोबर 490 रुपयाचा गॅस बसलेला आहे. म्हणजे दुपारचा 533 आणि आत्ताचा 490, तरच 1000च्या पुढे गेलेला आहे. थोडासा तरी बऱ्यापैकी झालेला आहे अर्निंग. आता मी तुम्हाला सगळीच अर्निंग परत एकदा सांगतो. पहिली बुकिंग कामोठेवरून वागळे स्टेट, त्याचे भेटले 723 रुपये. मग मुलुंडवरून लोअर परेलचे भेटले 474 रुपये. मग दादरवरून ठाणे वेस्टचे भेटले 497 रुपये. मग ठाण्यावरून गिरगावचे भेटले 810 रुपये. मग 15 रुपये ट्रिप कॅन्सल झाले होते त्याचे भेटले. आणि क्रॉफर्ड मार्केटवरून घनसोलीचे भेटले 717 रुपये. आणि घनसोलीवरून पनवेलचे भेटले 563 रुपये. तर ही आहे आपली अर्निंग. आणि आपलं CNG गेला 533चा आणि 490 रुपयाचा. तर कितीचा प्रॉफिट झाला, कितीचं काम झालं, तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर आता जातोय मी घरी आणि मग भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला, बाय, गुड नाईट.